जय श्रीराम बालमित्रांनो. बालमित्रांनो, रामलल्ला ह्या सिरीज मधला आज आपला तिसरा भाग. हा, तर हे जे सगळे राजकुमार होते, गुरुकुलामधलं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी. आणि त्यांनी भगवे वस्त्र तिथे सोडून दिले आणि त्यांचं बालपण पण तिथे सोडून दिलं आणि ते भरजरी कपडे आणि दागदागिने राजकुमारांसारखे घालून राजकुमार होऊन ते अयोध्या नगरीमध्ये वाजत गाजत परत आले. तिथे गेल्यानंतर नगरवासियांनी त्यांचं खूप मोठ्या जोरामध्ये एकदम धूमधाम याच्यामध्ये सगळं स्वागत केलं आणि सगळ्यांना आया त्यांच्या इतक्या खुश झाल्या. आईच्या बरोबर सगळे नगरवासी पण सगळे खुश झाले, कारण त्यांना आज राजकुमार मिळालेले होते त्यांच्या नगरातले. आणि मग आई सगळ्या प्रत्येकाची आई जशी करते तसं त्यांच्या आईने सुद्धा त्यांना गोडधोड त्यांच्या आवडीचे पदार्थ रोज रोज करून खाऊ घातले. सगळीकडे अगदी आनंदी आनंद चालू होता. आणि तेवढ्यातच काय झालं की ऋषी विश्वामित्र हे राजा दशरथाकडे आले आणि त्यांना म्हणाले की राजा, आम्ही नाही का वनामध्ये एक यज्ञ करतो आहे आणि त्या यज्ञामध्ये काही राक्षस विध्वंस करतायत. ह्या प्रवृत्ती फार त्रास देत आहेत यज्ञ करण्यासाठी. तर तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला माझ्याबरोबर हवा आहे, माझ्याबरोबर तिथे वनामध्ये मला सोबत दे. असं म्हणल्याबरोबर राजा दशरथ म्हणला, नाही नाही, आत्ताच तर ते आलेत आश्रमातून, अजून आम्ही त्यांना नीट विचारलंय, विचारपूस केली, अजून आमच्याशी बोलणं बसणं झालं नाही, अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही आमची, अजून त्यांचे लाड जोपासायचे आम्हाला आणि तसे लहान पण आहेत अजून, ते अगदी राक्षसांचं वधभीत करण्या इतके मोठे नाही आहेत माझे लेकर अजून, असं सांगितलं त्यांनी. पण विश्वामित्र म्हणाले नाही नाही, आणि नाही काही हरकत नाही म्हणाले. पण विश्वामित्र काय म्हणाले की नाही नाही, मला तुझा ज्येष्ठ पुत्र रामच हवा आहे. तर मग असं म्हणल्यानंतर ते म्हणाले की नाही, तसं जमणार नाही, तुम्हाला सैन्य देतो. पण ते म्हणले की नाही मला. पण मग त्यांनी काय केलं की ऋषी वशिष्ठांच्या मदतीने त्यांना रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन ते वनामध्ये गेले. आता ही त्यांची आगाध लीला आहे सगळी. त्यांच्याकडून त्यांना काहीतरी घडवून आणायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना तेच हवे होते. आणि हे दोघं जण वनामध्ये विश्वामित्र घेऊन जाताना काय झालं की ताडका नावाची राक्षसीन त्यांच्या अंगावर धावून आली जोरात आणि तिने एकदम राम लक्ष्मणावर झेप घेतली. एकदम हे सज्ज होऊन यांनी पटाप बाण काढले आणि क्षणार्धात तिला बाण मारून तिचा वध केला. आणि थोड्याच अंतरावर आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये हे सगळे तिघे जण पोचले. आणि मग त्यांनी सांगितलं राम आणि लक्ष्मणांनी की ऋषीवर, तुम्ही तुमचा यज्ञ आतमध्ये व्यवस्थित सुरळीत चालू द्या, आम्ही इथे बाहेर उभे राहून संरक्षण करतो तुमचं आणि यज्ञाचं, काहीही होणार नाहीये, तुम्ही तुमचं करा. जसं वॉचमन बाहेर उभं राहून लक्ष देतो की नाही, तसं आम्ही संरक्षण करू म्हणून. आणि मग तुम्ही तुमची तयारी करा. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी तयारीला सुरुवात केली, यज्ञ बिज्ञ मांडणं, त्याची पूजा वगैरे. की तेवढ्या वेळामध्ये हा 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 करत दोन सुबाहू आणि मरीची नावाचे दोन राक्षस विध्वंस करायला आलेच. त्यांनी यज्ञाचं काही काही सामान फेकून द्यायला वगैरे सुरुवात पण केली. मग पटापट पटापट यांनी दोन हात केले राम आणि लक्ष्मणांनी, ह्या दोघांचे पण, आणि आपले बाण काढले आणि त्या दोघांना पण त्यांनी त्यांचा पण अंत केला. आणि अशा प्रकारे त्या आश्रमातलं आजूबाजूचं सगळं, त्या राक्षसांचं जे भय होतं सगळ्यांना, ते सगळं संपुष्टात आलं आणि त्यांचा यज्ञ पण एकदम आनंदामध्ये सुखरूप पार पडला. आणि हे सगळं होत नाही की लगेच काय झालं की मिथिला नगरीमधून एक दूत आले विश्वामित्र ऋषींकडे आणि त्यांना हात जोडून म्हणाले, ऋषीवर, मी एक दूत मिथिला नगरीचा आहे आणि जनक राजांनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. त्यांची कन्या सीता आहे, तर तिचं स्वयंवर ठरलेलं आहे, तर त्या स्वयंवरासाठी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलोय, तरी हे स्वीकारावं. ऋषी म्हणाले ठीक आहे, पण माझ्याकडे हे दोन राजकुमार आलेले आहेत अयोध्येत, तर हरकत नाही, तुम्ही त्यांना घेऊन या म्हणाले. आणि मग ते दोघे जण विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिलेला निघाले. मग रात्र झाली. वाटेमध्ये गंगा नदीच्या काठी मग त्यांनी मुक्काम केला. मग तिथे रात्रीच्या वेळेला त्यांनी
काही काही गोष्टी केल्या रामाशी लक्ष्मणाशी, तर तेव्हा त्यांना सांगितलं त्यांनी की एक अहिल्याला कसा शाप मिळाला होता ते सांगितलं. अहिल्याला शाप मिळाला चुकीने आणि त्या अहिल्याचा शिळा झाली आहे, म्हणजे दगड झालाय. तर ते तिथेच होता, तर ते त्यांनी दाखवला की हे अहिल्याचा शिळा झालेली आहे, दगड झालेला शापाने. मग रामाने आपला उजव्या पायाचा अंगठा त्या शिळेला लावला, म्हणजे त्या दगडाला लावला, आणि त्याच्यामधून अहिल्या स्त्री रूपामध्ये प्रकट झाली, म्हणजे अहिल्याच्या रूपामध्ये प्रकट झाली, आणि तिला मग रामाने मुक्ती दिली. म्हणजे अहिल्याचं याच्यामध्ये मुक्ती मिळाली इथेच त्यांना. मग नंतर ते अयोध्या नगरीमध्ये हे अयोध्या नगरी नव्हे, मिथिला नगरीमध्ये हे गेले मग सगळेजण. आणि मग तिथे काय, तिथे तर आता स्वयंवर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? जनक राजा हा मिथिला नगरीचा मोठा राजा होता आणि त्यांना 4 कन्या होत्या, आणि ते सगळं राज्य खूप पवित्र, खूप निष्ठावंत जनक राजा होते, आणि तिथे त्यांनी ते राज्य करत होते. पण त्यांना त्यांची मोठी कन्या सीता होती. त्यांना असं वाटत होतं की माझी सीता खूप शूरवीर आहे, तर तिला पण एखादा असा चांगला शूर मिळायला पाहिजे वर. तर तिथे त्यांनी त्यांचं स्वयंवर ठेवलं. स्वयंवर म्हणजे काय की त्या काळामध्ये मुलीच्या आवडीचा पती तिला देत होते. तिला ज्या आवडेल त्याच्यात तिने वरमाळा घालायची, किंवा मग काहीतरी अटी ठेवलेल्या असायच्या की ही अट पूर्ण केली तर तिला ती वरमाला घालेल त्या मुलाला, राजकुमाराला वगैरे म्हणून. तर ह्यांनी काय केलेलं होतं, राजा जनक हे खूप मोठे शिवभक्त होते. तर त्यांच्याकडे एक जुनं शिवाचंच एक खूप जड असं धनुष्य होतं, आणि त्यांनी ती अट काय ठेवलेली ती स्वयंवराला की हे जे कोणी उचलेल, हे जड धनुष्य जो उचलेल आणि त्याची प्रत्युंच्या बांधून जे तोडेल, तर त्याला माझी सीता वरमाला घालेल, असं त्यांनी त्या स्वयंवराची अट ठेवलेली होती. आणि असं करून त्याच्यामुळे काय झालं होतं की खूप साऱ्या राज्यातून खूप सारे राजकुमार आलेले होते. प्रत्येकाला वाटत होतं की आपण सीतेला घेऊन जावं, आपण हा जिंकावं, जे त्यांनी ठेवलेला आहे वर स्वयंवर आपण जिंकावं, असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि तिथेच हे विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन आले, आणि तिथे त्यांच्या आसनं जे मांडलेले होते सगळे, त्या आसनावर राम लक्ष्मण स्थानापन्न झाले आणि ऋषींच्या रांगेमध्ये बसले. आता स्वयंवराला सुरुवात झाली. प्रत्येक राजकुमार यायचा, प्रत्येक राजकुमार ते धनुष्य उचलायला बघायचा, पण ते धनुष्य एवढं जड होतं की कोणाला उचलतच नव्हतं. ते उचलायचा प्रयत्न करायचे, खूप घामाधो करायचे, खूप प्रयत्न करायचे, ते उचललं नाही की ते चिडायचे, मग बाकीचे सगळे राजकुमार हसायचे. असं तिथे सगळ्यांची मजा सुरू झालेली होती. आता राजकुमार संपत आले. इतक्या सगळ्या राजकुमारांनी तो धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाच उचलला नाही गेला. मग विश्वामित्रांनी रामाला सांगितलं की राम, तू जा, तू बघ आता तुझं नशीब हे करून. मग रामाने आज्ञा म्हणून त्यांना नमस्कार केला, आणि स्मित हास्यवदन करत ते तिथे धनुष्याजवळ आले. तिथे जनक राजा बसलेले होते आसनावर वरती, त्यांना पण तिथून दुरून नमस्कार केला, आपल्या गुरूंना पण नमस्कार केला, आणि विनम्रतेने डोळे बंद करून त्या धनुष्यालाही त्यांनी आराधना केली असावी त्यांची, आणि मानस पूजा केली. आणि हळूच त्यांनी अगदी अलगद डाव्या हाताने तो धनुष्य अलगद उचलला, जणू काही खेळण्यातला आहे असं भासावं, असा तो अलगद उचलला. त्याला तो दोरा प्रत्युंच्या अशी बांधली, आणि तो असा खाडकन असं ओढला की तो खडखड 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 करून त्याचा तो मोडला गेला. तर त्याचा आवाज केवढा होता, सगळे आकाश पाताळ सगळं डगमगलं, सगळं एकदम ढोल ताशे सगळेजण एकदम, म्हणजे असं वाटू लागलं की काय आता होणार आहे, प्रलय इतकं झालं वरून. पण सगळ्यांना कळालं काय आहे हे. देवदेवतांना लक्षात आलं की काहीतरी पृथ्वीवर काहीतरी होतंय म्हणून. मग सगळेजण वरून बघत होते, तर तिथे सगळ्यांना प्रभू राम दिसतच होते सगळ्यांना. सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली त्यांच्यावर. आणि हे सगळे आतापर्यंत जे सगळेजण श्वास रोखून बसलेले होते की आता काय करावं, आता कसं होईल, राम कसं होईल,
कसं धनुष्य मोडणार असं हे कर. सगळ्यांचे श्वास एकदम मोकळे झाले आणि सगळ्यांना आनंदी आनंद झाला. सगळेजण एकदम सगळीकडे ढोल ताशे नगारे वाजू लागले. सनयांच्या आवाजाने सगळं नगर दुमदुमून गेलं. आणि अशा याच्यामध्ये स्मित हास्य करत सीता वरमाला घेऊन आली आणि तिने स्मित हास्य करत प्रभू श्रीरामाच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली आणि पुष्पवृष्टी वरून केली. बाकीच्यांनी सगळ्यांनी सगळं केलं. इतका आनंदी आनंद सगळीकडे. आधीच ते लक्ष्मीनारायणाचा अवतारच होते राम सीता. आणि तेजपुंज एकदम तेजस्वी नम्र विनम्र सगळं ते असं त्या ह्याच्यामध्ये दोघं जण उभे होते. खूप सगळ्यांना मिथिला नगरवासियांना पण खूप आनंद झाला. जनक राजा त्यांचे सगळ्या याला खूप आनंद झाला आणि मुख्य सीतेला सुद्धा खूप आनंद झाला की मी एखाद्या सद्गुणी वराच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आहे ह्याचा तिला खूप आनंद झाला. आणि असं सगळं त्यांचं सगळं झालं. नंतर काय झालं मग आता हे सगळं झाल्यानंतर ते तर राजे मोठे मिथिला नगरीतलं असं कसं नुसतं वरमाला घालून लग्न होईल त्यांचं नाही का. मग त्यांनी मोठ्या याच्यामध्ये लग्न करायचं शाही लग्न करायचं ठरवलेलं होतं. मग विश्वामित्र राजा जनकांना म्हणाले राजा जनक एक सुझाव आहे तुमच्याकडे. एक मी सांगतोय की तुमच्या जे तिन्ही कन्या आहेत की नाही तर त्या राजा दशरथाच्या जे तिन्ही पुत्र आहेत आता राहिलेले लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ह्या तिन्ही कन्या त्या तिन्ही मुलांना द्या. राजा जनकाला खूप आनंद झाला. ह्याच्यापेक्षा माझं भाग्य काय असेल म्हणाले. आणि मग त्यांनी काय केलं की अयोध्येमध्ये खूप मोठं निमंत्रण स्वतः गेले आणि त्यांना सगळ्यांना घेऊन आले आपल्या इथे मिथिला नगरीमध्ये आणि शाही मोठा विवाह केला. तिन्ही कन्या ह्या तिन्ही पुत्रांना आणि राम आणि सीता ह्यांचा विवाह मोठ्या धूमधामीमध्ये केला. आणि अशा प्रकारे ह्या 4 राजकुमारांचे लग्न मिथिला नगरीमध्ये छान पडले पार. आणि अयोध्येमध्ये मग ह्या 4ही ग्रहलक्ष्मींना ते सगळे वाजत गाजत घेऊन गेले. तर अशा प्रकारे मित्रांनो आज तुम्हाला स्वयंवराला जाण्याची संधी मिळाली की नाही राम सीतेचं. तर अशा प्रकारे हे झालं. तर आता तुम्हाला सांगा बघू रामानेच धनुष्य कसं तोडलं. रामामध्ये खूप शक्ती होती म्हणून का. रामामध्ये शक्ती होती. रामामध्ये शक्तीबरोबर युक्ती पण होती आणि विनम्रता होती. बाकीचे सगळे कसे होते त्यांना अहमगंड झालेला होता. अभिमान होता खूप मीपणाचा. हे काय धनुष्य मी तर आत्ता उचलेल म्हणून. पण त्यांनी स्वतः आधी सगळ्यांना नमस्कार केला. गुरुवरांना केला. ज्यांनी ही ठेवलेली होती अट त्यांना नमस्कार केला. त्या धनुष्य बाणाला पण त्यांनी नमस्कार केला आणि मग उचललं. तर अशा प्रकारे जर आपणही प्रत्येक याच्यामध्ये विनम्रपणे कोणती गोष्ट केली तर ती आपल्याला सहज करता येते. हेच या स्वयंवरामधून आपल्याला सांगता येईल. तर आता पुढच्या 4थ्या भागामध्ये आपण काय बघणार आहेत अयोध्येमध्ये गेल्यानंतर ते बघू पुढच्या याच्यामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.